नमस्कार. आपण जेव्हा लोकसभा किंवा विधानसभेसाठी मतदान करतो तेव्हा ते थेट असतं. पण देशाच्या राष्ट्रपतींसाठी त्यासाठी आपण कधीच मतदान करत नाही. मग ही निवड होते तरी कशी? या अप्रत्यक्ष निवडणुकीमागे एक भन्नाट आणि तितकंच महत्त्वाचं संविधानिक गणित दडलेलं आहे. चला आज तेच सोप्या भाषेत उलगडून पाहूया. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न हाच आहे की जर सामान्य जनता मतदान करत नाही तर मग राष्ट्रपतींना मत देतं तरी कोण? खरं सांगायचं तर ह्याच एका प्रश्नाच्या उत्तरात या संपूर्ण प्रक्रियेची गुरुकिल्ली लपलेली आहे. आणि त्याचं उत्तर आहे इलेक्टोरल कॉलेज. आता हा काही कॉलेजचा प्रकार नाही, तर हा एक खास मतदार गट आहे. यात कोण असतं? तर संसदेचे आणि राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य. म्हणजे बघा, आपण ज्या खासदार आणि आमदारांना निवडून देतो तेच आपल्या वतीने राष्ट्रपती निवडतात. किती सोपं आहे. आता हे सगळं ऐकायला थोडं किचकट वाटू शकतं, बरोबर. पण ही प्रक्रिया प्रत्यक्षात कशी चालते हे समजून घेण्यासाठी आपण एक ताजं उदाहरण घेऊया. थेट 2022च्या राष्ट्रपती निवडणुकीचं. या एका उदाहरणातून सगळं चित्र अगदी स्पष्ट होईल. तर 2022 मध्ये काय झालं? एका बाजूला होत्या NDAच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि दुसऱ्या बाजूला होते विरोधी पक्षांचे उमेदवार यशवंत सिन्हा. देशाच्या सर्वोच्च पदासाठी ही एक मोठी लढत होती. पण यात मतदार सामान्य नागरिक नव्हते, तर ते होते आपलेच प्रतिनिधी. आता इथून पुढे जरा खरी गंमत सुरू होते. एक आकडा लक्षात ठेवा, 708. हे काय आहे? तर हे आहे प्रत्येक खासदाराच्या मताचं मूल्य, ज्याला आपण वोट व्हॅल्यू म्हणतो. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे खासदार कोणत्याही राज्यातून निवडून आलेला असो, अगदी कुठूनही, त्याच्या मताचं मूल्य मात्र 708 इतकंच राहणार. पण गंमत अशी आहे की आमदारांच्या बाबतीत हे गणित पूर्णपणे बदलतं. इथे बघा, उत्तर प्रदेशच्या एका आमदाराच्या मताचं मूल्य आहे तब्बल 208, तर आपल्या महाराष्ट्राच्या आमदाराचं आहे फक्त 175. आता प्रश्न पडलाच असेल, खासदारांचं मतमूल्य सारखं पण आमदारांचं वेगळं, असं का? थांबा, या फरकामागे एक जबरदस्त संविधानिक सूत्र आहे जे आपण पुढे पाहणार आहोत. आणि याच मतमूल्याच्या आधारे हा बघा 2022च्या निवडणुकीचा अंतिम निकाल. द्रौपदी मुर्मू यांना एकूण 64% जास्त मतं मिळाली आणि त्या प्रचंड बहुमताने विजयी झाल्या. हा एक ऐतिहासिक क्षण होता, कारण या विजयाने भारताला आपल्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती मिळाल्या. ठीक आहे, निकाल तर आपण पाहिला, पण हा निकाल ठरवणारे मतदार म्हणजे ते इलेक्टोरल कॉलेज नक्की आहे तरी काय? त्यात कोण कोण असतं, याची रचना कशी ठरते? यासाठी आपल्याला भारतीय संविधानात डोकावून पाहावं लागेल, थेट अनुच्छेद 54 मध्ये. तर या इलेक्टोरल कॉलेजमध्ये कोण कोण येतं? बघा, यात येतात लोकसभेचे आणि राज्यसभेचे निवडून आलेले खासदार, त्यानंतर सर्व राज्यांचे निवडून आलेले आमदार, आणि हो, दिल्ली आणि पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेशांचे आमदार सुद्धा. पण एक मिनिट, यात कोण नाही हे समजून घेणं जास्त महत्त्वाचं आहे. राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले म्हणजे नॉमिनेटेड सदस्य या निवडणुकीत अजिबात मतदान करू शकत नाहीत. थोडक्यात काय, तर फक्त जनतेने निवडलेले प्रतिनिधीच राष्ट्रपती निवडतात. ओके, तर मतदार कोण आहेत हे आपल्याला कळालं. पण तो प्रश्न आठवतोय का? उत्तर प्रदेशच्या आमदाराचं मतमूल्य जास्त आणि महाराष्ट्राचं कमी, असं का? त्यामागचं जे सिक्रेट फॉर्म्युला आहे ना, त्याचं उत्तर आपल्याला मिळतं अनुच्छेद 55 मध्ये. घाबरू नका, हे सूत्र वाटतं तेवढं उघड नाहीये. 2 सोप्या स्टेप्स आहेत. पहिली स्टेप आहे आमदारांसाठी. यात काय करतात, तर राज्याच्या एकूण लोकसंख्येला त्या राज्यातल्या एकूण आमदारांच्या संख्येने भागतात आणि जे उत्तर येतं त्याला परत एकदा 1000ने भागतात. आणि एकदा सगळ्या राज्यांच्या आमदारांचं मतमूल्य ठरलं की खासदारांचं काम तर अगदी सोपं आहे. देशातल्या सर्व आमदारांच्या एकूण मतमूल्याला एकूण निवडून आलेल्या खासदारांच्या संख्येने भागायचं. झालं. चला एक काम करूया, हे सूत्र आपल्या महाराष्ट्राच्या उदाहरणावर लावून बघूया, म्हणजे सगळं क्लिअर होईल. महाराष्ट्राची लोकसंख्या भागिले विधानसभेचे 288 सदस्य आणि त्याला पुन्हा गुणिले 1000. हे सगळं गणित केल्यावर उत्तर काय येतं? 175. आलं का लक्षात? हेच ते मूल्य आहे जे आपण आधी पाहिलं होतं. याच पद्धतीने प्रत्येक राज्याच्या आमदाराची वोट व्हॅल्यू ठरते. पण थांबा, एवढं सगळं क्लिष्ट गणित करायची गरजच काय आहे? याचं कारण खूप महत्त्वाचं आहे. आपल्या संविधानानं एक सुंदर तत्व दिलंय, प्रमाणशीर प्रतिनिधित्व.
याचा सरळ अर्थ असा की ज्या राज्याची लोकसंख्या जास्त त्या राज्याला निवडणुकीत जास्त वजन मिळतं. पण त्याचवेळी सिक्कीमसारख्या छोट्या राज्याच्या मतालाही योग्य महत्त्व दिलं जातं. हा केंद्र आणि राज्यांमध्ये सत्ता समतोल साधण्याचा एक अप्रतिम मार्ग आहे. तसं बघायला गेलं तर ह्या संपूर्ण निवडणूक पद्धतीचं एक भारी तांत्रिक नाव आहे, प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन थ्रू सिंगल ट्रान्सफरेबल वोट. याचा सोपा अर्थ असा की मतदार फक्त एका उमेदवाराला मत देत नाहीत, तर आपल्या पसंतीनुसार उमेदवारांना 1, 2, 3 असा क्रम देतात. त्यामुळे पहिल्या पसंतीची मतं मोजून जर कोणी जिंकलं नाही तर दुसऱ्या पसंतीच्या मतांचाही विचार केला जातो. तर आपण मतदार पाहिले, मतमूल्य कसं काढतात ते पाहिलं, पण ह्या सगळ्याचा अर्थ काय? ही संपूर्ण गुंतागुंतीची पद्धत इतकी महत्त्वाची का आहे आणि ही व्यवस्था का गरजेची आहे? चला याचा थोडक्यात आढावा घेऊया. बघा, 1950 पासून आजपर्यंत आपल्याला 15 राष्ट्रपती लाभले आहेत आणि त्यातलेच एक डॉक्टर APJ अब्दुल कलाम. आठवत आहे ना? त्यांना जनतेचे राष्ट्रपती का म्हणायचे याचं कारणच हे आहे की या पदाचा सन्मान आणि महत्त्व किती मोठं आहे हे त्यांनी आपल्या कार्यातून दाखवून दिलं. चला तर जाता जाता 4 गोष्टी पक्क्या लक्षात ठेवूया. पहिलं, अनुच्छेद 54 सांगतं की फक्त निवडून आलेले प्रतिनिधीच मतदान करतात. दुसरं, अनुच्छेद 55 मध्ये लोकसंख्येच्या आधारावर मतमूल्य ठरवण्याचा फॉर्म्युला आहे. तिसरं, ही निवडणूक थेट जनतेचं नाही तर जनतेच्या प्रतिनिधींचं मत दर्शवतो. आणि चौथं, नॉमिनेटेड सदस्य या प्रक्रियेत भाग घेऊ शकत नाहीत. आणि आता जाता जाता एक छोटासा टास्क, आपण जो फॉर्म्युला पाहिला तो वापरून आपल्या स्वतःच्या राज्याच्या एका आमदाराच्या मताचं मूल्य किती आहे हे शोधून काढायचंय. काढा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. बघूया कोणाकोणाचं उत्तर बरोबर येतंय. यातून ही संपूर्ण प्रक्रिया आपल्या आणखी चांगल्या प्रकारे लक्षात राहील.